मिठागर आणि खार जमीन विपुल प्रमाणात असलेल्या मुंबईच्या ईशान्येला वसलेला हा मतदारसंघ आहे। मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गाच्या आजूबाजूला हा मतदारसंघ असून बहुतांश मध्यमवर्गीय वस्ती असलेला या मतदारसंघात रमाबाई आंबेडकर नगर ही मोठी झोपडपट्टी देखील आहे। घेऊयात या मतदारसंघाचा आढावा। सधन व्यापारी वर्गाच्या नीटनेटक्या इमारती, मध्यम वर्गाच्या वसाहती, महाकाय जलवाहिन्यांच्या सान्निध्यात वाढलेल्या झोपड्या आणि बैठ्याचाळी, त्याचबरोबर डम्पिंग ग्राउंडच्या सान्निध्यात असलेल्या दयनीय स्थितीतल्या वस्त्या आणि नामवंत उद्योग आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आहे। ठाणे आणि मुलुंड ते भांडूप या पट्ट्यात असलेल्या विविध उद्योगांमुळे मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर या भागांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे। मानखुर्द आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंड याच मतदारसंघात आहे। मुलुंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द, शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांनी बनलेला हा मतदारसंघ आहे। यापैकी भाजपाकडे 3, शिवसेनेकडे 2 तर समाजवादी पक्षाकडे 1 मतदारसंघ आहे। या मतदारसंघाचं भाजपा आणि काँग्रेस या दोघांनीही आलटून पालटून प्रतिनिधित्व केलं, मात्र कोणत्याही एका पक्षाला इथल्या मतदारांनी सलग 2 वेळा संधी दिलेली नाही। 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांना देखील इथल्या मतदारांनी पसंती दिली, मात्र त्यावेळी संजय पाटील यांच्याकडून पराभूत होणारे किरीट सोमय्या यांनी 2014 मध्ये पाटील यांच्यावर विजय मिळवत पराभवाची परतफेड केली। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय दिना पाटील यांना तिसऱ्यांदा रिंगणात उतरवलं आहे, मात्र सोमय्या यांच्याऐवजी भाजपानं महानगरपालिकेच्या कामाचा मोठा अनुभव असलेला मनोज कोटक यांना लोकसभेसाठी पसंती दिली आहे। या मतदारसंघातल्या समस्यांची व्याप्ती मोठी आहे। नीटनेटक्या वसाहतींमधल्या मतदारांना चांगल्या पायाभूत सुविधांची, वाहतुकींच्या पर्यायांची प्रतीक्षा आहे, तर जलवाहिन्या आणि डोंगरांच्या कडेनं वसलेल्या झोपड्या आणि बैठ्याचाळींच्या पुनर्विकासाचे प्रश्न आहेत। डम्पिंग ग्राउंडमधल्या कचऱ्याचं वाढणारं आकारमान, वारंवार लागणाऱ्या आगी, प्रदूषण, गरीब वस्त्यांची सुधारणा, तिथल्या नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार यांच्या समस्या आहेत। लोकप्रतिनिधीवर अतिशय मोठी जबाबदारी असलेला आणि त्यांच्या क्षमतेचा कस पाहणारा हा मतदारसंघ आहे। कोणत्याही पक्षाला सलग संधी न देणाऱ्या या मतदारसंघात यावेळी मतदार हाच कल कायम ठेवतात की नवा पायंडा पाडतात, त्याची उत्सुकता असेल।